आपल्या मैत्रिणीच्या किचन मध्ये आपण अवन पाहिला ना, आपल्याला वाटतं की माझ्याही किचन मध्ये हा असायला हवा. बरोबर आहे ना? पण प्रॉब्लेम हा आहे की याचा वापर कसा करायचा हेच आपल्या लक्षात येत नाही, कारण की याचे हे फंक्शन्स, तर हे फंक्शन्स कशा पद्धतीनं काम करतात, ओटीजी कशा पद्धतीने ऑपरेट केला पाहिजे, हे मी तुम्हाला हळूहळू एका एका व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या रेसिपी शो मध्ये. कालच्या एपिसोड मध्ये आपण केक पाहिला होता आणि त्याच्यासाठी मी हा अगारोचा ओटीजी वापरला होता. मला हा अतिशय सुंदर आणि युजर फ्रेंडली वाटला, त्यामुळे म्हटलं चला तुमच्या बरोबर याची ओळख करून देऊयात. तर सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता कसं असतं आपलं किचन म्हटलं की आपल्या बायकांना आधी जागा पुरत नाही, इतर सगळी भांडी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही याची साईज बघू शकता. अतिशय आटोपशीर अशा पद्धतीचा हा ओटीजी आहे. तुम्ही याची फ्रंट साइड बघू शकता. इथे तुम्हाला 3 नॉब मिळतात, हे वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतात. जसं की हे टेम्परेचर आहे, तुम्हाला जो पदार्थ शिजवायचा आहे तो किती टेम्परेचर वरती शिजवायचा आहे ते टेम्परेचर इथं देण्यात आलेलं आहे. मधल्या नॉबचं काय काम आहे, तर हा जो ओटीजी आहे त्याच्या आतमध्ये इथे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला 2 रॉड देण्यात आलेले आहेत आणि वरच्या साईडला सेम अशाच पद्धतीनं 2 रॉड आहेत. तुम्ही जो पदार्थ शिजवताय तो तुम्हाला कोणत्या रॉड वरती शिजवायचा आहे तो इथं दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला हा नॉब ऍडजस्ट करायचा असतो. आणि इथं खाली आहे टाइम, तर तुम्हाला किती टाइम साठी तो पदार्थ शिजवायचा आहे तो इथं आहे. या जाळीचा उपयोग आपल्याला जो पदार्थ आपण बेक करणार आहोत तर तो पदार्थ ठेवण्यासाठी करायचा आहे. सोबतच आपल्याला हे मॅन्युअल सुद्धा देण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जर काही नाही समजलं तर तुम्ही ह्याचा सुद्धा थोडंसं रेफरन्स घेऊ शकता. इतर जे काही पदार्थ आपण अवन मध्ये करतो तर त्याच्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या ऍक्सेसरीज देण्यात आलेल्या आहेत. काल आपण खालचे 2 रॉड वापरले होते आणि केक बेक केला होता. आता केक व्यतिरिक्त आज एक छान असा प्रकार तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, तो म्हणजे क्रिस्पी चीजी क्रीमी पॉकेट्स. आणि याच्यासाठी आपल्याला खालचे आणि वरचे दोन्ही रॉड वापरायचे. ते कशा पद्धतीनं ते पाहूयात. सगळ्यात अगोदर तर आपण कढईमध्ये एक मोठा चमचा भरून हे बटर घेतलेलं आहे. बटर खूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही, अगदी हलकं असं वितळलं की यामध्ये एक मोठा चमचा भरून हा मी मैदा टाकलेला आहे. मैदा खमंग असा भाजून घ्यायचा, फक्त मोठा गॅस न करता. यामध्ये आता आपण दूध टाकतोय, तर सगळं एकदम न टाकता 2 ते 3 बॅचेस मध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचंय. दूध टाकल्यानंतर काय होतं, आपल्याला असं वाटतं की याच्या गाठी व्हायला लागलेल्या आहेत, तर तसं काही नाही, ते फक्त हलवत राहायचं, त्या गाठी आपोआप मोकळ्या होतात. तुम्ही बघू शकता ज्या काही गुठळ्या होत्या त्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चवीपुरतं मीठ. हे अगोदर एकदा हलवून घेऊ. एक चीज स्लाइस टाकतोय, हे मॉझरेला चीज अर्धा वाटी, खिसलेलं गाजर 2 चमचे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आणि छान घट्टसर असं करायचंय. आता इथं हे आपलं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीचं आहे, हलकं असं पातळसर. मी गॅस बंद करतेय, थंड झाल्यानंतर हे परत हळूहळू घट्टसर होतं. स्टफिंग थंड पण होतंय आणि सोबतच घट्ट पण होतंय. तोपर्यंत आपण पुढची तयारी करतोय. ब्रेड स्लाइस कट करणार आहोत आणि जे शिल्लक राहील एजेस त्याच्यापासून ब्रेड क्रम्स करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी ओव्हन 10 मिनिटासाठी प्रीहीटला लावलेला आहे आणि आता हे आपण कट करायला घेऊ. आणि चाकूपेक्षा सोयीस्कर पर्याय तो म्हणजे आपली ही किचन मध्ये वापरली जाणारी कात्री. ओटीजी मध्ये ठेवून घेऊया आणि आता परत एक साधारण 10 मिनिटासाठी आपण हे टाइम लावू. आपले क्रम्स भाजले जात आहेत तोपर्यंत इथे आपल्याला 2 वेगळ्या बाउल मध्ये 2 वेगळ्या स्लरी तयार करायच्यात. सगळ्यात अगोदर 2 मोठे चमचे मैदा, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, याच्यापुरतंच मीठ. यामध्ये आपण पाणी ओतून घेऊयात आणि याचं आपल्याला पातळ असं एक मिश्रण तयार करायचंय किंवा पेस्ट तयार करायची. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हलकं असं घट्टसर आणि तरीही पातळ असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचंय. आता यानंतर आपण या दुसऱ्या बाउलमध्ये परत एकदा 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी वापरायचंय आपल्याला. हे घट्टसर असं तयार करायचंय. तर दुसरी पेस्ट अशा पद्धतीची आपण तयार करून घेतली. इथे तुम्ही बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे. आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. मस्त कुरकुरीत देखील झालेले. थंड झाल्यानंतर आणखीन जास्त कुरकुरीत होतात आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचे. सगळ्यात अगोदर आता ह्या ज्या स्लाइस आपण कट करून ठेवलेल्या आहेत ना, त्या अशा पद्धतीनं लाटून घ्यायच्यात आपल्याला. आणि आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता छान घट्टसर असं हे झालेलं आहे. तर आपली ब्रेड स्लाइस जेवढी पसरलेली आहे त्याच हिशोबाने आपण हे घेणार आहोत. आणि इथं आपण ही जी घट्ट स्लरी करून ठेवली होती की नाही ती लावून घ्यायची.
आणि आता आपल्याला हे लॉक करून घ्यायचंय अशा पद्धतीनं. आपण दिवाळीत ज्या करंज्या केल्यात ना त्याच थोडक्यात अशा पद्धतीनं करून घ्यायच्यात. पण हे जे लॉक आहेत हे आपल्याला चांगलेच प्रेस करून घ्यायचे. आता एक पॉकेट तुम्हाला करून दाखवलेले, इतर करेपर्यंत हा ओव्हन मी प्रीहीटला लावणार आहे. तर सगळ्यात अगोदर याचं जे टेम्परेचर आहे ते 180 वरती आपण मगाशीच लावलं होतं. त्यानंतर खालचा आणि वरचा दोन्ही रॉड चालू ठेवलेले, ट्रे बाहेर ठेवलेला आहे आणि आता याचा जो टायमिंग आहे तो साधारण 10 मिनिटांसाठी आपण सेट करूयात. तयार केलेले हे पॉकेट्स या स्लरीमध्ये असे डीप करून घ्यायचे, पूर्णपणे निथळून घ्यायचे आणि त्यानंतर इथं आपण हे जे ब्रेड क्रम्स तयार केलेत त्यामध्ये असे घोळून घ्यायचे. आता हे वरचे एक्स्ट्राचे ब्रेड क्रम्स अशा पद्धतीनं काढून घ्यायचे. आता यावरती वरनं परत एकदा असं जे तेल आहे ते स्प्रे करून घेते. तुमच्याकडे जर हा स्प्रे नसेल तर ब्रशनी तेल लावलं तरीही चालेल. आता आपण याला 20 मिनिटासाठी ठेवून देऊया. याला छान असा रंग आलेला आहे, पण जर तुम्हाला हवा असेल तर आणखीन थोडासा डार्क रंग येण्यासाठी तुम्ही एक 5-10 मिनिट ठेवू शकता. आता याला आपण पूर्णपणे थोडस म्हणजे थंड होऊ देऊयात, कारण की मग आपल्याला त्याला हात वगैरे पण लावता येईल. आणि तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत देखील झालेले, खालच्या साईडने देखील व्यवस्थित असे बेक झालेले. मस्त. म्हणजे ना ह्याच्यामध्ये कशाचीच कमी नाहीये, अप्रतिम असं हे झालेलं आहे. घरी नक्की ट्राय करा. ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ यामध्ये तयार करतो तर त्यावेळेस जर थोडीशी काहीतरी सांडलवण झाली असेल किंवा काहीतरी थोडंसं राहिलं असेल खाली शिल्लक, तर ती स्वच्छता करणं सुद्धा खूप इझी आहे. एखादा कोरडा सुती कपडा आतमधून फक्त फिरवला तरी देखील हा अवन स्वच्छ होतो. सोबतच ट्रे किंवा जी काही जाळी आहे ना, रेग्युलर तुम्ही भांडे घासायची साबण किंवा लिक्विड जे काही वापरता त्यानं सहजरित्या क्लीन करता येतं. तर हे क्रिस्पी चीजी क्रीमी पॉकेट्स घरी नक्की ट्राय करा. आणि हो, या अगारोच्या OTGची लिंक तुम्हाला हवी असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, एकदा नक्की चेक करा.